आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मम्मा, तुम्हाला बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड द्यायला पाहिजे. काय भन्नाट ऍक्टिंग केली आहे तुम्ही. माझ्यावर चिडण्याची, त्या स्वानंदीला मान ऑफर करण्याची. कमाल. म्हणजे काय? नाटक कोणी लिहिलेलं? तू. दिग्दर्शन कोणी केलेलं? तू. मग काय भन्नाट परफॉर्मन्स होणारच ना. कशी चेकाळली. सरपोतराच्या सुनेचा मान मिळतोय म्हटल्यावर लगेच हो हो मी करते मोदक. मम्मा, मणी काय म्हणाला की माझी बायको स्वानंदी यापुढे काहीही काम करणार नाही. मणी, तू आणि तुझी बायको ना या घरचे नोकर आहात. तुम्हाला काम तर करावं लागणारच. आता बघ म्हणावं गंमत तुझ्या बायकोची. रात्रभर कशी राबतीये ती. मम्मा, आपण ना फक्त तिच्या 1001 मोदकांची मज्जा बघायची. संचिता, 1001 मोदकांपेक्षा एक मोदक कमी झाला मग ती आहे आणि मी आहे. स्वानंदी, हे काय मी तुम्हाला आराम करायला सांगितलं होता. ही कामं कशाला काढली? हा काय प्रकार आहे? मणी सर, अहो असं काय करतायत? गणपती बाप्पा येणार आहे ना आपल्या घरी, त्याचीच तयारी चालली आहे. बाप्पांनी स्वतःहून मला त्यांच्या सेवेची संधी दिली आणि मी आराम करत बसले तर मग त्यांची सेवा कोण करणार? तसाही वेळ खूप कमी आहे. एक मिनिट, सेवा करायची संधी दिली म्हणजे गुरुजी आले होते ना सकाळी. ते म्हणाले बाप्पांना 1001 मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तोही घरच्या सुनेनेच केलेला हवा. मणी सर, सकाळपर्यंत ना 1001 मोदक व्हायला पाहिजे. कसं होईल, काय होईल त्याचंच टेन्शन आलंय मला. एक मिनिट, गुरुजी स्वतः बोललेत का तुम्हाला हे करायला? नाही, शालिनी मॅडम आणि संचिता मॅडम आल्या होत्या. वाटलंच. हे असं एका रात्रीत 1001 मोदक त्यांच्याच्यानं तरी. मणी सर, अहो काय फरक पडतो? आणि तसंही शालिनी मॅडमच्या तोंडून बाप्पा बोलून गेले असंच समजलंय मी. म्हणून त्यांच्या शब्दाचा मान ठेवून मी ही सगळी तयारी करायला घेतली. आणि हे सगळं करून आपण पुण्याचंच काम करतोय ना. बाप्पाची सेवा करून मला, तुम्हाला, आपल्या बाळाला आशीर्वादच मिळेल ना. स्वानंदी, मी आलोच. मणी सर, प्लीज खाली जाऊन त्यांना काही बोलू नका प्लीज. सकाळपर्यंत 1001 मोदक झालेच पाहिजे. चला, हा कामाला लागा. बाप्पा, तू तुझी सेवा करण्याची संधी तर दिली आहेस मला, पण हे 1001 मोदक लवकरात लवकर पूर्ण होऊ देत. सकाळपर्यंतचाच वेळ आहे माझ्याकडे आणि हे सगळे मोदक तयार झाले पाहिजेत. मला तर लई टेन्शन आलंय. प्लीज 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 मला शक्ती दे प्लीज. तो परीक्षा घेतो पण त्यात पास होण्यासाठी तो बळ सुद्धा देतो. मॅडम, तुम्ही तुम्ही कशा काय म्हणजे त्याचे 4 हात आहेत, मग तो भक्ताला 2 हातांनी मेहनत करायला कसा लावेल सांग. म्हणून माझे 2 हात तुझ्या बरोबर 4 हात झाले. थँक्यू मॅडम. आणि माझे पण 2 हात 6 झाले. आणि माझेही 2 हात 8 झाले. तुम्ही इथे कशा? आता या अष्टभुजा चतुर्भुज बाप्पासाठी मोदक बनवणार. मॅडम, खरंच खूप खूप थँक्यू, तुम्ही आलात. यांना इथे बोलवायचा तुमचा प्लॅन होता? अहो स्वानंदी, असं काय करताय? सुखकर्त्याच्या सेवेसाठी दुःख हरत्या बनवून आलाय तुमच्यासाठी. या बरं, मी फ्रेश होऊन येतो. हात धुवून या आधी.
खूप खूप थँक्यू. ए फातिमा, नीट गोल गोल वाट्या कर ग. नाही म्हणजे जमतंय ना तुला? पताय पताय. हे बघ माझी वाटी बघ, गोलच आहे. तू ना ते सारण नीट भर, नाहीतर एक मोदक छोटा होईल आणि एक मोदक मोठा. ए तू मला नको शिकूसा. बास, आता इथे भांडू नका तुम्ही दोघी. स्वानंदी, किती सुंदर पाकळ्या आल्यात बघ तुझ्या मोदकाला. जरा शिका हिच्याकडनं काहीतरी. बघा किती छान मोदक बनवलाय तिने. आता मी हे उकडायला लावून येऊ. मॅडम, खरंच बरं झालं तुम्ही आल्यात आणि या दोघींना पण घेऊन आल्यात. मला खूप मदत झाली तुमची. नाहीतर 1001 मोदक मी कधी केले असते मलाच माहिती नाही. बरं मॅडम, सगळं काही ठीक आहे ना? म्हणजे अजून काही लागलं तर मला सांगा, लगेच घेऊन येतो. काही नको, सगळं आहे. मॅडम स्वानंदी, म्हणजे तुम्ही आणायचे मोदक बनवताच आहे तर मी पण जॉईन होतो ना तुम्हाला. हा, अरे मग जा बनव. नेकीवर बुजबुज. मणी सर, तुम्ही मोदक बनवणार? हो मग. स्वानंदी, अगं एवढा प्रेमळ नवरा भेटायला नशीब लागतं आणि त्यात पण तो बायकोला मोदक बनवू लागतोय. काय फातिमा? मणी सर, अहो विचारताय कशाला? लग जाओ काम पे. एक मिनिट, तुम्ही माझ्याकडे काय बघताय? तुम्ही तुमचे मोदक बनवा ना. मला कॉन्शियस नका करू बरं. हो मॅडम, सांगा बरं यांना. मुलीनो, पाठ करून बसा. आणि मी ए हा, हे बघा कसं बोलला मोदक. सॉरी 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 सॉरी. चांगला बनलाय की. बघू. त्यांनी प्रयत्न केलाय ना? नाहीतर काय. का हसताय? नाही नाही, छान आहे. थँक्यू मॅडम. नाही मणी सर, म्हणजे खरंच कौतुक करायला पाहिजे तुमचं. पहिल्यांदा बनवलंय ना तुम्ही. पण तो ठेवा, मी शिकवते तुम्हाला. हे घ्या, अशी गोल वाटी करायची छान. अशी फिरवा. आता त्यात सारण भरायचं आणि जास्त भरायचं. मग मी तुमचं बघून बघून असंच केलं होतं. हो हो कळलं ते. आता परत गोल फिरवा आणि आता छान याला पाकळ्या काढायच्या, छोट्या छोट्या आणि जवळ जवळ असंच करायचं. आणि आता गोल फिरवा मणी सर. स्वानंदी, तू अजून मणी सरच बोलतेस? हो मग अजून काय म्हणणार? ए हो स्वानंदी, अगं मणी सर आता तुझे बॉस नाहीयेत किंवा हे तुमचं ऑफिस नाहीये, तुमचं घर आहे. आणि तुम्ही दोघं नवरा बायको आहात ना ग. मग मणी सर काय करते? त्यांना मणी म्हणून हाक मार ना. करेक्ट बोलताय तुम्ही दोघी. मी सुद्धा यांना हेच म्हणालो होतो की मला फक्त मणी म्हणा, पण नाही ऐकेल तर शपथ. आता तुम्ही दोघी आलाय, तुम्ही करा फोर्स. ए फक्त आमच्यासाठी मणी म्हणून हाक मार फक्त प्लीज. जेसी मी असं काही म्हणणार नाही. ओके, फक्त आमच्या जिजूंसाठी म्हण ना. हे शांत बसा ग, किती त्रास देताय. स्वानंदी, एकदा मणी म्हण. मॅडम तुम्ही पण एकदा. ए प्लीज बोल नका स्वानंदी, तुला या मोदकाची शपथ. जेसी मणी. मी बघून येते मोदक उकडलं असणार. मी बघू. अरे वेडा आहेस का तू? गरम दिसतंय, वाफ येत तरी तू हात घालतो. एवढी काय घाई करायची होती? लाल झाला हात तुझा. खूप दुखतोय का? नाही. लाल झालाय अरे हात.
काय झालं मणी सर? छान दिसतंय. थँक्यू. हा पण मी एकटीने छान दिसून कसं चालेल ना, तुम्हालाही छान दिसायला हवं. एक मिनिट हा. हे घ्या, हा घाला आणि पटकन रेडी व्हा. हो पण या साध्या कपड्यात मी छान दिसत नाही का? मणी सर, हिरा सुंदरच दिसतो, पण सोन्याच्या कोंदणात तो अजून शोभून दिसतो. अरे बापरे. तुम्ही असे छानच दिसता, पण या कुर्त्यात तुम्ही रुबाबदार दिसणार. जा पटकन रेडी व्हा. हिरा आहे नावाला. आज एकदम खुश दिसतंय. हो म्हणजे मी खुश आहेच. बाप्पा आलेत ना आपल्या घरी, आणि शिवाय मी मोदकही बनवलेत, म्हणून मी लई खुश आहे. तुम्ही जा आता पटकन रेडी व्हा. अहो पण मी खरंच या कपड्यामध्ये कम्फर्टेबल आहे. मणी सर जा प्लीज. बघा आता कसा दिसतोय. आता कसा हिरा कोंदणात लकाकतोय. हे बटन कसं तुटलं? माझ्याही लक्षात नाही आलं. मी एक काम करतो, मी लगेच त्याला. एक मिनिट, मी असताना तुम्ही हे अजिबात करायचं नाही. आपण नाही, मी करतो ना. मी कोण आहे? मी कोण आहे म्हणजे? आहो स्वानंदी. हा स्वानंदी. हा स्वानंदी कोण आहे? स्वानंदी डिझायनर. करा तुम्हीच. काय झालं? टोचलं का? हो, याआधी दोनदा टोचलं ते. दुखलं? अर्थात. आता तुम्ही करत होता म्हणून छान छान वाटलं. हो का? काय झालं? परत टोचलं का? हा परत टोचलं ते. पण माझ्या हातानेच टोचलं ना. छान नाही वाटलं? हा नाही, छानच वाटलं ते. अश्रूसारखं आहे ते. आताच अश्रू, आनंद अश्रूत कसे बाहेर येतात तसं झालं. तुम्ही करा ना प्लीज. नक्की? हो. मी करतो पुढचं. चला. मणी सर एक मिनिट. आता काय? आपण एक सेल्फी काढायचा का एकत्र? सेल्फी म्हणजे काढूयात. असं अचानक का सेल्फी? हो असं काय करताय मणी सर? आपलं लग्न झालं त्यानंतर आपला एकही फोटो नाही आहे एकत्र. वॉर्डन मॅडमने काल माझ्या लक्षात आणून दिला. आणि तसंही बाप्पा आलेत ना आपल्या घरी. आजच्या दिवशी एकत्र फोटो घेऊयात दोघांचा. काढूयात. चला काढूयात. हा म्हणजे
हो काढूयात ना. काढा ना मग. अरे हा हा सॉरी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. श्री गजानन महाराज की जय. जय. गुरुजी, बाप्पाचं आगमन झालेलं आहे. पूजेचं सगळं सामान नीट आलंय की नाही बघताय का? हो सगळं व्यवस्थित आहे. मला सांगा पूजेला कोण बसणार आहे? आमचे सुजितराव. सुजितराव तुम्ही हातपाय धुवून घ्या. आणि मी सांगितलेलं मोदकाच्या नैवेद्याचं लक्षात आहे ना? हो गुरुजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. काय ग संचिता? हो, स्वानंदीने अगदी उत्तम मोदक बनवलेले असणार. तुम्ही स्वानंदीला तुम्ही मोदक करायला सांगितलेत? हो म्हणजे काय, स्वानंदी तुमची लाडकी सून आहे ना. तुम्हीच सारखं स्वानंदी 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 करत असता. मणी आणि स्वानंदी या घरातले नोकर नाहीत, सदस्य आहेत असं तुम्हीच म्हणता ना. मग आम्ही हा मान तिलाच दिला. आणि डॅड, गुरुजी काय म्हणाले होते की या घरातल्या सुनेने मोदक बनवायचे. आता या घरची सून मी आहेच म्हणा, पण आमच्या आधी मणी आणि स्वानंदीचं लग्न झालंय ना, त्यामुळे मला स्वानंदी सिनियर आहे. मग देवाची इतकी मोठी सेवा करायचा मान तिलाच मिळायला हवा ना. आणि हो, तू मोदक कर असं अजिबात नाही म्हणालो आम्ही. हो की नाही ग संचिता? हो मग काय, गुरुजी जे म्हणाले ना ते आम्ही फक्त तिला सांगितलं की स्वानंदी गुरुजी असं असं म्हणाले. ती म्हणाली की संचिता मॅम मीच मोदक करते. आम्ही ओके म्हणालो. आणि तुम्हाला माहितीये ना ती स्वानंदी किती हौशी आहे. मणी, जाऊन बघ स्वानंदीने मोदक बनवलेत की नाही. चला पूजेला सुरुवात करूया. हो. सुजितराव, आचमन करून घ्या. तीनदा पाणी प्या, चौथ्यांदी तामनात सोडून द्या. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम विश्वेश्वराय नमः. गणपती बाप्पा चला, पूजा संपन्न झालेली आहे. आता नैवेद्य दाखवूया. मोदक घेऊन या. हो, स्वानंदी करते मोदक, मी हाक मारते तिला. स्वानंदी, अगं मोदक घेऊन ये. किती वेळ? स्वानंदी. कमालच झाली हिची. हिला सांगितलेलं वेळेवर मोदक तयार ठेव, पण नाही, संस्कारच नाही ना तिच्यावर. डॅड, सॉरी टू से, पण स्वानंदीना फक्त दिखावा करते हो. म्हणजे तिला किती काळजी आहे सगळ्यांची, ती किती काम करते हे दाखवते फक्त. आणि आत्ता बघा ना, मोदक करायचे तर तिला झेपत नाहीये काहीच. संचिता, आपली चूक झाली ग. आपण तिला मोदक करायला सांगितले. तू आणि मी मिळून केले असते ना तर झाले असते मोदक. बाप्पा प्लीज रागवू नका हा. मम्मा, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? स्वानंदीलाच पाप लागेल, आपली काहीच चूक नाही आहे. डोंट वरी.
गुरुजी तुम्ही थांबा हा, मी आलेच. हे घ्या, पेढ्यांच्या मोदकाचा नैवेद्य दाखवा. बाप्पा माफ करा मला, पुढच्या वर्षी तुला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य नक्की दाखव. गुरुजी सुरुवात करा आरतीला. अहो शालिनी, गुरुजींनी सांगितलं होतं ना की मोदकांचं नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून. आणि हे तुम्ही, हे मला आवडलेलं नाही. आम्हाला नाही आवडलंय, पण तुमची लाडकी सून स्वानंदी ती नाही ना वेळेवर करू शकली पूर्ण काम. तर काय करायचं, आम्ही हल्ली काही बोलतच नाही तिला. गुरुजी तुम्ही सुरुवात करा. 1 मिनिट. मोदक तयार आहेत.